गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडलीकाक्षो मंगलाय तनु हरे। श्री गुरु सारखा आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करे। राज्याची कांता काय भीक मागे मनाची आजोबे सिद्धी पावे। आइए हनुमंत विराजे कथा करू मती अनुसार प्रेम सहित गादी धरो पधारो पवन कुमार। भक्ति भगवंत गुरु चतुरा नाम तपुएकम इनके पद वंदन किए नाशत विघ्ने अनेक। पडला देहाचा विसार जडला ब्रह्मनंदेश्वर विशेष यवर आत्मगिरी कलंकित कलियुगी। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मुहि दे मेरो श्री वृंदावन के वास। राधे राधे गोविंद गोविंद राधे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे गोविंद गोविंद राधे। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल
राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे गोपाल कृष्ण भगवान की हरि ओम नमो भगवते वासुदेवाय 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 पुंडलिकावरदाहिठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय लालगीर स्वामी महाराज की जय ब्रह्म चैतन्य आत्मरागिरी महाराज की जय नमः पार्वते शिव हर हर महादेव राधे श्याम सच्चिदानंदानंद भगवान प्रतिस्वरूप असलेलं श्रीमद भागवत महापुराण आज आपण चौथ्या दिवसामध्ये सुरुवात करत आहोत. आदरणीय नगड अक्का यांच्या माध्यमातून आदरणीय सप्ताहाचे मार्गदर्शक गोरखे गुरुजी व सर्वांच्या सहकार्याने बाबांच्या दरबारामध्ये आपला चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमद भागवत कथा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा बाबांच्या दरबारामध्ये आपला कार्यक्रम चालू आहे. काल आपण विषय पाहिलेला आहे. सूतजी महाराज शौनकाला सांगता, शौनका हो, राजा परीक्षितीने शमी ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प घातला. शमी ऋषी ध्यानस्थ बसले होते. शमी ऋषीचा मुलगा गंगेवर स्नान करत होता. काही मुलांनी सांगितलं, तुमच्या वडिलांच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला सर्प घातलेला आहे. तो पळत आला. वडिलांच्या गळ्यामध्ये असलेला मेलेला सर्प बाजूला केला महाराज आणि शाप दिला, ज्याने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प घातलेला आहे त्याला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येईल आणि त्याचा दंश करीन, त्याचा मृत्यू होईल. शाप दिला महाराज. शमी ऋषीने अंतर्ज्ञाने सर्व काही जाणलं.
आणि मग शमीकृषीचा मुलगा धावत पळत आला. आता राजाला सावध करायचं. आवाज दिला, राजे, तुमच्यासाठी आता फक्त 7 दिवस शिल्लक राहिले आहेत. तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करणार आहे. तुम्ही मृत्युमुखी पडणार आहात. आणि ही वार्ता ज्या वेळेला राजा परीक्षितच्या कानावर पडली महाराज, एका बाजूने परीक्षितीला आनंद झाला, एका बाजूने दुःखही झालं. आनंद का झाला तर राजा परीक्षितीला वाटलं, मी जर या राजवैभवामध्ये दंग राहिलो असतो तर मला भगवंताची प्राप्ती झाली नसती. पण भगवंताने माझ्यासाठी शाप अवतारच घेतला असावा. संपूर्ण राज्याचा त्याग केला आणि प्रत्येकाला नम्र हो राजा परीक्षिती प्रत्येकाला आपल्या पापाची कबुली देऊ लागला महाराज. राजा परीक्षिती प्रत्येकाला आपलं पाप ओरडून सांगायला लागला की मी पापी आहे, मी अधम आहे, मी वाईट आहे, मी मोठ्या महात्म्यांचा अपमान केलेला आहे. कुणीतरी मला मार्ग सांगा. माझ्यासाठी फक्त आता 7 दिवस शिल्लक राहिलेले आहे. पापाची कबुली राजा परीक्षिती प्रत्येकाजवळ देत होता. कारण शास्त्र असं सांगतं, भागवत महापुराण सांगता की जीवनामध्ये केलेलं पुण्यकर्म कधीही समाजाला सांगू नये. कारण जे आपण समाजाला सांगू ते त्यातून वजा होत असतं महाराज. आणि तुम्हाला जर समाजाला ओरडून सांगायचं असेल तर आपल्या हातून घडलेलं पाप कर्म समाजाला सांगावं. आणि पाप कर्म जर समाजाला सांगा तर आपलं पाप वजा होतं आणि पुण्य हे वाढत राहतं. धन्य आहे राजा परीक्षिती. एकच वेळ चुकला महाराज, पण राजा परीक्षितीने मनामध्ये विचार केला, जरी कुणी मला मार्ग सांगत नसेल पण मी पांडवांचा वंशज आहे. ज्या भगवंताने मला आईच्या उदरामध्ये असताना दर्शन दिलेलं आहे तो भगवान मला कधीही वाऱ्यावर सोडणार नाहीये. राजा परीक्षितचं अंतकरण पवित्र झालं, अंतकरण शुद्ध झालं. संत भूमिका राजा परीक्षितेकडे आले महाराज. आणि जोपर्यंत आपलं अंतकरण पवित्र होत नाहीये, जोपर्यंत आपल्याकडे संत भूमिका येत नाही महाराज, तोपर्यंत पुढला माणूस आपल्याला कधीही चांगला दिसणार नाहीये. अंतकरण पवित्र होणं गरजेचं आहे. संत भूमिका आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला संत भूमिका येते महाराज, त्याच वेळेला विश्वाचा चालक, विश्वाचा मालक, ज्याची कर्तुम अकर्तुम मान्यता कर्तुम शक्ती आहे, तो भगवान परमात्मा आपल्याकडे गुरूंना पाठवत असतो, सद्गुरूंना पाठवत असतो महाराज. माझे तुकोबाराय कधी गुरुकडे गेले नाही. तुकोबारा सापडले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेविला कर. मी गंगेला स्नानाला चाललो होतो म्हटलं. कारण अंतकरण जर पवित्र झालं तर गुरु आपोआप आपल्याला भेटतात. संत भूमिका आपल्याकडे आले, गुरु आपोआप आपल्यावर कृपा करतात. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केली. आणि सरळ राजा परीक्षिती महाराज गंगेच्या तीरी निघाला आहे, कोणी मार्ग संगत नाही म्हणून. आणि ज्या वेळेला सात्विक राजा गंगेच्या तीरी निघाले महाराज, त्यावेळेला त्यांच्याबरोबर प्रजाही निघाली. गंगेच्या तीरी सुंदर असं सिंहासन बनवलं. सिंहासनावरती सिंहासन बनवल्या गेलं आणि राजा परीक्षितीने नम्र होऊन भगवंताची आठवण करू लागले महाराज.
त्याच वेळेला भगवान नारायणाने सुखदेवजी महाराजांना आज्ञा केली, जा म्हटले, आता योग्य शिष्य आहे, त्याचा उद्धार करा. सुखदेवजी महाराज निघाले. महाराज अंगावर कपडे नाहीये, भगवंताचं चिंतन चाललेलं आहे. जय श्रीकृष्ण, जय कृष्ण, श्रीकृष्ण, जय कृष्ण, श्रीकृष्ण. रोमा रोमातून भगवंताचं चिंतन चाललेलं होतं. महाराज लहान लहान मुलं त्यांना दगड मारत होते, कुणी अंगावर माती फेकत होता, पण जे भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले असतात, ज्यांचं एकच ध्येय असतं भगवान परमात्मा, त्यांना बाकीचं कशाचंही स्मरण राहत नाही. महाराज गंगेच्या तीरी आले. राजा परीक्षितीने त्यांना सुंदर असं सिंहासनावर बसवलं. रात्री आपण झाकी पाहिली, बरेचसे मंडळी कशाचं दाखवलं आम्हाला कळालंच नाहीये, कारण जे व्यासपीठावर विराजमान होते महाराज ते सुखदेवजी महाराज होते, आणि जे खाली बसलेले होते ते राजा परीक्षित होता. महाराज सुंदर स्वागत केलं. जर राजा परीक्षितासारखा शिष्य असेल, सुखदेवजी महाराज सारखे गुरु असेल, 7 दिवसामध्ये काय 7 सेकंदामध्ये सुद्धा मुक्ती मिळू शकते. महाराज म्हणून महाराज सांगतात, गुरु तो ऐसा चाहिए, गुरु तो ऐसा चाहिए, तो शिष्य तो ऐसा चाहिए, गुरु को सब कुछ दिए. शिष्य असा असावा, माझं सर्वस्व गुरुला देणारा असावा. शिष्य तो ऐसा चाहिए, गुरु को सब कुछ दिए, और गुरु तो ऐसा चाहिए, शिष्य का कुछ नहीं दिए. शिष्य असा असावा, माझं सर्वस्व गुरुला देणारा असावा, आणि गुरु असा असावा, शिष्याकडून कधीही कुठली अपेक्षा न करणारा गुरु असावा. निश्चितपणे उद्धार होईल. नाहीतर लोभी गुरु आणि लालची चेला होय नरक में ठेलन ठेला, दोघांची नरकामध्ये गाठ होती. महाराज गुरुच्या अंतःकरणामध्ये तळमळ असावी शिष्याविषयी. भूक मला श्री गुरु चरणाची, भूक मला श्री गुरु चरणाची, भूक मला श्री गुरु चरणाची, भूक मला श्री गुरु चरणाची. आनिक काही ना मागे, आनिक जाणे काही न मी. भूक मला श्री गुरु चरणाची, भूक मला श्री गुरु चरणाची. नको मला स्वर्गाधिक सुख दे, नको मला स्वर्गाधिक सुख दे. नाशिवंत म्हणती संत सारे, नाशिवंत म्हणती संत सारे. गर्भवा